मित्रांनो, काल झालेली इंग्लंड विरुद्ध भारत ही सेमीफायनल तुम्ही पाहिलीच असेल आणि अत्यंत चुरशीचा असा सामना झाला. भारताने पहिली बॅटिंग करून 253 धावा केल्या. त्यावरती इंग्लंडनी सुद्धा चांगलं प्रत्युत्तर देत 246 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच ही जिवंत होती आणि हे तुम्ही पाहिलंच असेल. मला या मॅचच्या एका पर्टिक्युलर पैलूबद्दल बोलायचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचच्या जोफ्रा आर्चरनी शिवम दुबेला 3 छक्के मारले, 3 सिक्सेस मारले आणि तोपर्यंत सामना हा इंग्लंडच्या हातातनं गेलेला होता. त्यामुळे त्याला काही अर्थ उरलेला नव्हता. पण माझं हे मत आहे की T20 क्रिकेट अशी शक्यता निर्माण करू शकतो की जोफ्रा आर्चरला ते आधी येता येऊन मारायला संधी मिळू शकेल का? अँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट इज सबस्टिट्यूशन मॉडेल, फ्लुइड सबस्टिट्यूशन्स, जे जे असे वापरले जाऊ शकतात की जेव्हा फॉर एक्झाम्पल जेव्हा जेकब बेथेल आणि आणि सॅम करन किंवा जेकब बेथेल आणि विल जॅक्स हे बॅटिंग करत होते आणि जसप्रीत बुमराह बॉलिंग करायला आला आणि त्याने 2 ओव्हर टाकले. त्याने एका ओव्हरमध्ये 8 रन आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 रन जवळपास दिले आणि त्यावेळेला जर हे सबस्टिट्यूशन मॉडेल असं वापरता आलं की बेथेल हा त्या ओव्हरसाठी बाहेर बसून त्याच्या जागी जेमी ओव्हर्टन असो किंवा जोफ्रा आर्चर असो हे आत येऊन ते फटकेबाजी करू शकतात त्या एका ओव्हरमध्ये. त्यांना विकेट प्रिझर्व करायची काही गरज नाही आणि ते जर आऊट झाले तर पुन्हा बेथल परत येईल. सेट बॅट्समन हा पुन्हा परत येईल. तर जेव्हा ऑपोजिशनचा स्ट्रॉंग बॉलर बॉलिंग करायला येतोय तेव्हा हे 1 किंवा 2 सबस्टिट्यूट्स हे पर मॅचमध्ये जर T20ने आणले तर सगळ्या टीम्सला आपले पूर्ण बॅटिंग रिसोर्सेस हे वापरता येतील. कारण काल इंग्लंडने फक्त 7 विकेट्स गमावले. शेवटी त्यांचे 3 विकेट हातात होते, पण त्याला काही अर्थ उरत नाही. एकदा तुम्ही मॅच हरलात तर त्या विकेटचं तुम्ही करणार काय? सो आणि एका दृष्टीनं पाहायला गेलं तर हा नियम हा अनफेअर आहे. इट इज अ बॅटिंग फ्रेंडली रूल, पण T20 क्रिकेटच्या स्पिरिटमध्ये आहे. कारण T20 क्रिकेट हे मुळातच अनफेअर आहे. ते मुळातच बॅट्समॅन कडे झुकलेलं असं क्रिकेट आहे. 10 विकेट्स तुमच्याकडे आहेत ओव्हर स्पॅन ऑफ 20 ओव्हर्स आणि ऑलरेडी इट इज गेम ऑफ क्रिकेट विच इज स्क्यूड इन फेवर ऑफ बॅट्समॅन. आणि T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत जे नियम नवीन नवीन आलेले आहेत किंवा येत आहेत, इम्पॅक्ट प्लेयर सारखे किंवा अजून दुसरे पण नियम जे आधी आलेले आहेत, ते सगळे हे मोस्टली बॅटर्सला फेवर करणारे आणि रन स्कोरिंगला एनकरेज करणारे असे नियम आहेत. त्यामुळे त्याच स्पिरिटमधला हा नियम आहे आणि आय एग्री की तो अनफेअर असल्यासारखा पण वाटू शकतो. पण ऑल आय एम सेइंग इज नॉट जस्ट रिटायर अ बॅटर आउट, कारण एकदा रिटायर आउट केलं तर तो परत येऊ शकत नाही. पण मे बी हॅव could be 1 or 2 of such substitutions where a set player can go out, allow somebody else to come in, hit out at will, and then that batter can come back later. आणि ते होऊ शकतं. मे बी दिस वुड बी द रिअल स्ट्रॅटेजिक टाइम आउट. Can this happen? Maybe in the next 5 years or so, you will see a rule like this or something similar coming in T20 cricket. I think it will happen.